दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। आम्हाला विली तू जीवापाड माया, आम्हाला विली तू जीवापाड माया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला, तुला पाहता बा मनूही गळाला। मनूची नीती कंपली आता, मनूची भीती संपली आता, रचिला इथे तूच समतेचा पाया, रचिला इथे तूच समतेचा पाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई आणि भीमाई या आपल्या श्रद्धास्थानांना त्रिवार वंदन करून आज ज्यांच्या वाढदिवसासाठी अमृत महोत्सवी वाढदिवसासाठी आपण एकत्रित झालात आणि भरभरून ज्यांना आपण आतापर्यंत शुभेच्छा दिल्या ते भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखेचे मार्गदर्शक आदरणीय काशीरामजी अडकले साहेब आणि त्यांचा सर्व परिवार, तद्वतच आजच्या प्रसंगी या कार्यक्रमाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आदरणीय विजयकुमार सौरपगार साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय तिडके सर, जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर भालेराव सर, समता सैनिक दलाचे या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख सुरेश डहाट सर, वंजारी साहेब, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे, शहर शाखेचे, महिला शाखेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, त्यांच्या अध्यक्षा मायाताई धंडे आणि उपस्थित सर्व तालुक्याचे, जिल्ह्याचे आणि विविध संस्थांचे गणमान्य लोक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, ते काशीरावजी अडकणे यांच्या प्रेमाच्या पोटी। खरं म्हणजे सकाळी 9 वाजेपासून या सभागृहामध्ये आपण आहोत आणि एक चांगला संकल्प त्यांनी केला की नाही म्हणे सर, माझा वाढदिवस अमृत महोत्सवी हा भारतीय बौद्ध महासभेसोबत होत असेल तर अधिक चांगलं होईल। त्यांचे हे विचार ऐकून मलाही विचार पडला, कारण की 2 महिन्या आधीच्या गोष्टी आहेत, तुला दिवस कोणता येते, त्यांनी सर्व नियोजन आधीच करून ठेवलं, म्हणजे रविवार येते, रविवार, आणि मग आमचा रविवारचा वंदनेचा उपक्रम असतोच गेल्या 8 वर्षापासून। त्यामुळे एरवी वाढदिवस एक तर घरी करतो आम्ही कोणाच्या साजरा, किंवा मग विहार, रविवार आला असेल तर विहार, परंतु एकंदरीत लोकांची उपस्थिती किंवा संख्या लक्षात घेऊन विहाराच्या ऐवजी त्यांनी हे हॉल बुक केला या ठिकाणचा कॉमन प्लाझा, आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज मलाही विचार पडला की 4 मे हा दिवस त्यांच्यासाठीच नाही तर एकंदरीत आंबेडकरी चळवळीच्या इतिहासामध्ये देखील हा दिवस
बाबासाहेबांच्या मातृ संघटनेच्या दृष्टीनं अतिशय कायदेशीररित्या तो महत्वपूर्ण आहे, याची आपण सर्वांना जाणीव ठेवली पाहिजे. अर्थात वाढदिवस येतात जातात, पण कोण कसा जगतो याला खूप महत्व आहे. आजकाल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस मध्ये ते केंद्र सरकारचे सेवक एक सामान्य व्यक्ती आपल्या जीवनाची वाटचाल करतो आणि आपल्या मुलाबाळांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाचा संदेश स्वतः अंगीकारतो. आणि म्हणूनच आज शोभाताई आणि काशीरावजी यांच्या वंशवेलीवर उमललेली प्रकाश, प्रशांत आणि पंचशिला ही उमललेली जी फुलं आहेत ते पाहून निश्चितच एक त्यांनी निर्माण केलेला हा नवीन आदर्श आहे की तिघेही उच्च शिक्षित आहेत. तिघांनी आपल्या परिवाराच्या एकंदरीत आई वडिलांच्या त्यागाची दखल घेतली आहे आणि निश्चितच तेही त्याच मार्गाने वाटचाल करतील असा मला विश्वासच आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करताना अनेक लोक कधी विद्यार्थी असताना सांगतात की परीक्षा आहेत, आम्हाला वेळ नाहीये, शिक्षण सुरू आहे, वेळ नाहीये. तिकडनं मग शिक्षण संपलं की नाही आता लग्न कालपर्वाच झालेलं आहे, वेळ जरा नाही मिळत आता कुटुंबाच्या मुळे, तेव्हाही वेळ मिळत नाही. मग हळूहळू पुढे चाललं की नाही आता आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालंय म्हणून वेळ मिळत नाही. आणि असं करता करता मग 75 आली, 60च्या पलीकडे गेला, सिनियर सिटीजन झाला, पाय दुखतात, कंबर दुखते, आता काही शक्य होत नाही. अशा प्रकारची ही मानसिकता आपल्याला बदलवायची आहे. मला विश्वास आहे आमचा प्रवास विद्यार्थी दशेपासून सुरू झालाय आणि आम्हीही सिनियर सिटीजन मध्ये आलो असलो तरी आम्ही आजही बाबासाहेबांच्या चळवळीसोबत काम करण्याची आमची पक्की मानसिकता आहे. माझ्यासोबत असलेले आमचे सर्व भारतीय बौद्ध महासभेची टीम दर रविवारी सकाळी 8 वाजता बाबासाहेबांना मानवंदनेसाठी बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ एकत्रित होते आणि तेथून 20-20 किलोमीटरच्या अंतरावरच्या प्रवासामध्ये जिथे विहार असेल त्या ठिकाणी जाऊन हा वंदनेचा उपक्रम राबवत आहेत. त्याची ही फलश्रुती आज आहे. एरवी त्यांच्याकडे अमाप पैसा आहे, मुलं आहेत, त्यांनी ठरवलं असतं तर अमरावतीमध्ये हॉटेल राजधानी असेल, आणखी कोणते राजधानी असतील त्या ठिकाणी कुटुंबाला घेऊन गेले असते आणि मनसोक्तपणे त्या ठिकाणी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला असता. परंतु त्यांना जाणीव आहे, त्या जाणीवेच्या पोटी त्यांनी हे ठिकाण निवडलं आणि त्याच्यामुळे आज मलाही समाधान वाटलं. आणि सोबतच बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये आजही वयाच्या 75 वर्षाच्या पलीकडे प्रवास करणाऱ्या आमच्या मीराताई आंबेडकर आजही तेवढ्याच ताकदीने काम करत आहेत आणि त्यांचाही उद्याचा वाढदिवस आहे. आणि म्हणून या पर्वावर जे काही वरून आदेश आले की कुठे शिबिर लावा, आठवले या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी ते काम करून आलेलं आहे. धामणगावच्या लोकांनी ते काम सुरू केलं आहे. आम्हालाही असं वाटलं की आता काय केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आम्ही विचार केला माझ्या मनात की मीराताई आंबेडकर यांच्या संकल्पनेतून हा जो विचार सुरू आहे, प्रवास सुरू आहे, हा आज त्यांच्या वाढदिवसासोबतच महिलांचा सन्मान करावा म्हणून या ठिकाणी नवनियुक्त भारतीय बौद्ध महासभेच्या सर्वच महिला पदाधिकाऱ्यांचा हा छोटासा त्या निमित्तानं हा सन्मान आयोजित केला आहे. उद्देश एवढाच की आनंदात आनंद आपण त्यांच्याही आनंदामध्ये आपण सहभागी आहोत आणि त्यांनीही कुठलीही अडचण न ठेवता आपल्याला ती परमिशन दिली, ती त्यांनी मुभा दिली की सर किती लोक येतील तेवढं सांगा फक्त. आज मला आनंद वाटतो की आपण बऱ्याच मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. निश्चितपणे त्यांच्या वाढदिवसासोबतच त्यांचं उर्वरित आयुष्य हे निरोगी सुखाचं जावं तथागत बुद्धाचरणी मंगल कामना करतो. अनेक लोक येतात जातात, हा प्रवास आहे.
परंतु फार कमी लोक आहेत आज अमृत महोत्सवाला साजरे करणारे. एरवी काल परवा तरुण लोक काही सांगता येत नाही, पण प्रामाणिक लोकांना निश्चितपणे समाधान लाभते आपण काम करत असताना. या सभागृहामध्ये रवींद्र गेडाम नावाची व्यक्ती आहे. गेल्या अनेक वर्षापासून भारतीय बौद्ध महासभेच्या चळवळीचं काम करतायत. प्रामाणिक लोकांमध्ये काही लोक इतके प्रामाणिक आहेत की आजही ते सातत्यानं या संस्थेसोबत संपर्कात आहेत. अनेक आमच्या समता सैनिक दलाचे लोक या ठिकाणी बसले आहेत. अनेक लोक आमचे वंजारी साहेब आहेत. पुढाचे नावं घ्यायची इकडे 80 वर्ष पार करणारे कॅप्टन बसले आहेत आमचे पुंजारामजी ठवले गुरुजी. त्यांनी एक पास केलंय जवळपास, तरीही ते थांबण्यासाठी तयार आहेत. आणि म्हणून मी अधिक वेळ घेत नाही. मला माहित आहे घड्याळीकडे माझं लक्ष आहे, परंतु वाढदिवसानिमित्त हा वेळ असा होणारच होता. निश्चितपणे पुन्हा एकदा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या कामाची सुरुवात आता झाली आहे याची जाणीव ठेवा. निश्चितपणे जबाबदारीने जाणीव ठेवा. पुन्हा एकदा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अडकणे साहेबांना त्यांच्या परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.